मी मुलीचा बाप 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या. विधानसभेत सुहास कांदे यांनी गृहराज्यमंत्र्यांना धारेवर धरलं. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार यांनी या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला. नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली. या प्रकरणावरून राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. या अत्याचार प्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. मात्र या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर विधानसभेत उपस्थित नसल्याचे सुहास कांदे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. इथे मंत्री महोदय कोण आहे असा सवाल सुहास कांदे यांनी लक्षवेधी मांडताना उपस्थित केला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की ग्रामीणचे गृहराज्यमंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाकरिता गेलेले आहेत. याबाबत ते उत्तर देणार आहेत. तर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की हा अत्याचाराचा गंभीर मामला प्रश्न आहे, विषय आहे. बावनकुळे साहेब याबाबत माहिती देतील. ते आमचे संवेदनशील नेते आहेत आणि ही काही नवीन पद्धत विकसित केली आहे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की ही लक्षवेधी उद्यासाठी राखून ठेवू. ही लक्षवेधी आपण उद्या घेऊ. यावर सुहास कांदे यांनी म्हटले की मला गृहमंत्र्यांचं उत्तर हवं आहे, खात्याचं उत्तर मला हवं आहे. अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. ग्रामीणच्या गृहमंत्र्यांकडून मला उत्तर हवे आहे. भुजबळला पाडून इथं आलो आहे असं म्हणत सुहास कांदे चांगलेच आक्रमक झालेत. तर मी मुलीचा बाप आहे, इथे प्रत्येकजण मुलीचा बाप आहे, आम्हाला मालेगाव प्रकरणी उत्तर हवं आहे असं सुहास कांदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. यावर तालिका अध्यक्ष समीर कुनावार यांनी आजच लक्षवेधी घेणार, मंत्री आले की घेऊ असंही म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. चला, लक्षवेधी क्रमांक 3 श्री सुहास कांदेजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय कोण आहे? मंत्री महोदय कोण आहे? अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराच्या तासाकरता वरच्या सभागृहामध्ये आहेत, ते उत्तर देणार आहेत. त्यांचं ब्रीफिंग त्यांनी घेतलंय. नाही पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल, ज्यांनी ब्रीफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील. कोणती घ्यायची? अत्याचाराचा गंभीर विषय, कोणते घ्यायचे? माहिती दिली पाहिजे. बावनकुळे साहेब देतील. संवेदनशील नेते आहे आमचे ते. हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? मग कसं करायचं? एवढी गंभीर सांगा ना मला, विषय, देऊन द्या ना मला. एवढा गंभीर विषय आहे. चला बोला. माननीय अध्यक्ष महोदय, हा, माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे ही लक्षवेधी थांबा उद्या- थांबा, ही लक्षवेधी आज राखून ठेवू. उद्या घेऊ दादा दादा. चला, लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितलं. थांबा, 1 मिनिट थांबा ना. चला, हा, आपण पुकारा, उत्तर देतात. आपण अध्यक्ष पुकारा. महोदय छापल्याप्रमाणे. चला बोला आता. सुहास कांदेजी बोला. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या. गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे. अर्जुन भाऊ, ठीक आहे. काय म्हणतो? भुजबळला पाडून आलो इथं. हो. चला, हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी. चला, लक्षवेधी ओके. कांदे साहेब ऐका ना. कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया. हो, आलं लक्षात. चला, लक्षवेधी क्रमांक 7. अरे उत्तर दे ना. हे बाबा बोला. उत्तर दे ना. काय खुलासा करा जरा. कुठल्या नियमात आहे लक्षवेधी? मंत्री नाही म्हणून. एरवी ज्या वेळेस सभागृहामध्ये चर्चा असते विविध खात्याची, त्यावेळेस एक मंत्री असतात आणि सांगतात तुमच्या, आपण असं म्हणतो सरकारकडून की ही सामूहिक जबाबदारी आहे. एक दुसरा, मला आपल्याकडून रुलिंग पाहिजेत माझ्या या प्रोसिजरवर. अध्यक्ष महोदय, एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे.
प्रत्येक खात्याला. हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावेत, राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा. आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो आणि इथे मंत्री नसताना ऍडजॉर्न करा 10 मिनिट, नाही, पण येऊ द्या मंत्री. पुढचं काम अरे करायला. लक्षवेधी 15 लक्षवेधी होतात चला आणि महत्वाच्या विषयावर नाही म्हणत चला. नाही अध्यक्ष महोदय. ठीक ठीक आहे. हे तुमच्या- बरोबर नाही. हो, त्या सुहास मंत्र्यांनी उपस्थित कांदेजी राहायला आपली पाहिजे. लक्षवेधी घेण्यात येईल. आपण बसा. चला लक्षवेधी क्रमांक 7 श्री नरेंद्र भोंडेकरजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. लक्षवेधी क्रमांक 7 उद्या हो घेणार घेणार शक्यतो आजच घेणार. आले की घेऊ आज, लगेच आजच घेऊ. आजच घेऊ. आपण घेणार, आजच घेणार. अरे आज मी घेणार आपली माननीय लक्षवेधी अध्यक्षांना- घेणार. आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली. मंत्री आले की घेणार. आजच घ्या, काय आहे आजच पद्धत? घ्या. मुलीचा बाप आहे, एका बहिणीचा भाऊ आहे मी. हे बघा. इथं असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे. कांदे साहेब बघा, आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपल्याला लक्षवेधी घेऊ. आपण खाली बसावं. चला घ्या आता पुढचं कामकाज घेऊ द्या. काय पद्धत आहे ही? काय योग्य नाही, हे योग्य नाही. हे बघा विधान परिषद मध्ये आहे, सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही खाली. सुहास खांदेजी आपण खाली बसा. आपण खाली बसा. आपली लक्षवेधी घेण्यात येईल. आपण खाली बसा. आपण खाली बसा. आज घेऊ. खाली बसा. प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ. खाली बसा. आपण काय पद्धत आहे? चला लक्षवेधी क्रमांक 7 घ्या. भोंडेकरजी आपण पुकारली का? हो आले की घेऊ. आले की घेण्यात येईल. ते छापल्याप्रमाणे आपण जागावर बसा. जागावर बसा. अध्यक्ष जागावर महोदय. बसा. जागावर बसा. अध्य- नाही हे बघा, हे सर्व चुकीचं आहे. हे सर्व चुकीचं. हे बघा नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्या बरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही. काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना. आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत. आपण मागे पुढे घेतोय सर्व लक्षवेधी घेतले.